अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना. आज आहे नवरात्रीची 8वी माळ. नवरात्र सुरू आहे आणि नवरात्रीमधील प्रत्येक दिवसाला विशेष असं महत्त्व आहे. आता या 9 दिवशी देवीची विशेष पूजा केली जाते. 9 दिवसात विविध 9 देवींची पूजा करण्यात येते. मात्र असे असले तरी देखील नवरात्रीमध्ये अष्टमी पूजेला विशेष महत्त्व आहे. या दिवशी दुर्गा देवीचे 8वे रूप माता गौरीची पूजा केली जाते. नवरात्रीच्या अष्टमीला दुर्गा अष्टमी, महाअष्टमी असे म्हणतात. महाअष्टमी पूजेचा शुभ मुहूर्त दुर्गा देवीच्या सर्व नवरूपांची पूजा केली जाते. या दिवशी कुमारिका मुलींना माँ दुर्गेचं रूप मानून अष्टमीच्या दिवशी त्यांची पूजा केली जाते. आता या अष्टमीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर खूप प्रभावी ठरू शकतात. आपल्या आयुष्यात अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात. काहीही केल्या संपत नाहीत. तसेच संकटे येणार नाहीत असं तर होणार नाही, पण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो. आपण मेहनत तर घेत असतो, पण त्या मेहनतीचं फळ हे आपल्याला काही केल्या मिळत नाही. मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ देण्यासाठी प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची देखील प्रगती व्हावी. मग अभ्यासात असेल किंवा नोकरीमध्ये असेल, कोणत्याही क्षेत्रामध्ये त्यांनी मागे राहू नये. पण पाहिजे तसे होत नाही. मग मुलं अभ्यास करतात, पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाहीत किंवा इतरही काही अडचणी असतील, घरात आजारपण असेल, भांडणतंटे असतात. तर हे सर्व समस्या दूर होण्यासाठी आपल्याला या अष्टमीच्या दिवशी काही उपाय, काही सेवा करायचे आहेत. कोणत्या करायच्या आहेत, कोणत्या सेवा, कोणते उपाय करायचे आहेत ते जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. आता सर्वात प्रथम दुर्गा अष्टमी ही 10 ऑक्टोबर आणि 11 ऑक्टोबरला देखील आहे. आपल्याला जे काही उपाय व सेवा करायच्या आहेत त्या आपल्याला शुक्रवारी करायच्या आहेत. तर आता या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठला तरी पण चालेल. आणि काही सेवा करायच्या त्या खूप फलदायी ठरतात. या दिवशी आपल्याला आंघोळ करताना त्या पाण्यामध्ये देखील आपल्याला काही वस्तू टाकायच्या आहेत. तर आपण आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाकायची आहे. हळद ही भगवान विष्णूला आणि लक्ष्मी मातेला खूप प्रिय आहे आणि आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते. त्यानंतर या दिवशी पवित्र स्थानी जाऊन आपण आंघोळ करणे खूप शुभ मानले जाते, पण असे शक्य होत नाही. त्यामुळे आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे आणि तसेच आपल्याला या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये सुगंधी द्रव्य टाकायचं आहे. मग तुमच्या घरामध्ये जे पण सुगंधी द्रव्य असेल, अत्तर असेल, ते तुम्ही पाण्यामध्ये 2 थेंब टाकायचं आहे किंवा तुम्ही अगदी गुलाबजल देखील टाकू शकता. या 3 वस्तू टाकून आपण आंघोळ करायची आहे. आणि आता या वस्तू टाकत असताना आपल्याला एका मंत्राचा जप करायचा आहे. कारण मंत्राचा जप केल्याने हा मंत्र जर आपण जप केला तर खूप फायदे होतील. तर गंगे च यमुने च गोदावरी च नर्मदे सिंधू कावेरी सरस्वती च नर्मदे सिंधू कावेरी जलस्मिन संधिं कुरु असा आपल्याला मंत्र जप करायचा आहे. आणि या मंत्राचा जप करून झाल्याच्या नंतर अगदी आपल्याला घरामध्ये लहानतल्या लहान किंवा वृद्ध व्यक्ती असो, प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये या 3 वस्तू टाकायच्या आहेत आणि या मंत्राचा जप करायचा आहे. आता आंघोळ झाल्यानंतर आपण स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे आणि आपण हळदीचं लेपन देखील करायचं आहे. मग हळद आणि त्यामध्ये 2 थेंब गोमूत्र टाकून उंबरठ्याचं लेपन देखील करायचं आहे. घराच्या बाहेर रांगोळी काढायची आहे. रांगोळी काढताना त्यात माता लक्ष्मीची पावलं काढायची आहेत. एका पावलामध्ये हळद आणि दुसऱ्या पावलामध्ये कुंकू असं आपल्याला टाकायचं आहे आणि यामध्ये साक्षात माता लक्ष्मीचा वास हा आपल्या घरामध्ये होत असतो. आता आपण देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. आता आपण जो अखंड दिवा प्रज्वलित केला तो वेगळा आणि हा वेगळा. आपल्याला जो काही उपाय करायचा आहे, जी काही सेवा करायची आहे त्यासाठी हा दिवा तुम्ही वेगळा प्रज्वलित करायचा आहे. तर आपल्याला एका मातीच्या पंती घ्यायची आहे आणि किंवा तुम्ही कणकेचा दिवा देखील घेतला तरी पण चालेल. आपल्याला वाटत असेल की एखादी इच्छा ही पूर्ण व्हावी तर इच्छापूर्तीसाठी कणकेचा दिवा बनवला जातो. मग कणकेचा दिवा बनवताना आपल्याला त्यात थोडीशी मीठ नाही टाकायचं आणि त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे. भगवान विष्णूंना व माता लक्ष्मीला देखील हळद अत्यंत प्रिय आहे.
तुम्ही मातीच्या पंतीमध्ये पंती देखील घेऊ शकता. मग त्यात चिमूटभर हळद टाकायची आहे आणि हे तसेच या दिव्यामध्ये आता कणकेचा दिवा घ्या किंवा मातीचा घ्या. तर दिव्यामध्ये आपल्याला एक लवंगा टाकायचा आहे. लवंगा हे साबूत असावं, कुठेही तुटलेलं फुटलेलं नसावं. त्याला पुढे फूल देखील असलं पाहिजे. लवंग आपण त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे. तसेच एक हिरवी वेलची देखील घ्यायची आहे, त्या दिव्यामध्ये टाकायची आहे. दिवा लक्ष्मी प्राप्तीसाठी प्रज्वलित केला जातो. या दिव्याखाली तुम्ही एखादी प्लेट ठेवली तरी पण चालेल. मग थोडेसे अखंड तांदूळसुद्धा टाकले तरी पण चालतील आणि तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि तुम्ही मातीची पंती किंवा कणकेचा असा दिवा ठेवू शकता. दिव्याला देखील हळदी कुंकू लावायचं आहे आणि दिव्याला फुल वात लावायची आणि त्यानंतर आपल्याला विड्याचं पानाचा उपाय करायचा आहे. विड्याच्या पानाचा टोकाला लक्ष्मीचा सहवास असतो. विड्याच्या पानाच्या उजव्या बाजूस ब्रह्मदेव असतात आणि विड्याच्या पानाच्या मध्यभागी ही माता सरस्वती वास करत असते आणि विड्याच्या पानाच्या डाव्या बाजूस पार्वती देवींचा वास असतो. या विड्याच्या पानात लहान टोकासमध्ये विष्णूंचा सहवास असतो आणि विड्याच्या पानाच्या मागील बाजूस चंद्रदेवतेचा वास असतो. तर विड्याच्या पानाचा सर्व कोपमध्ये परमेश्वर वास करत असतात. विड्याच्या पानाखाली मृत्यूदेवतेचा वास असतो. या तांबूल सेवन करताना बुडाचा भाग काढून सेवन करण्याची पद्धती आहे. समुद्र मंथनात अमृत निघाल्यानंतर भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण करून अमृताचे वाटप केले होते. त्यात थोडे अमृत शिल्लक राहिले. व मोहिनीने उरलेले अमृत उभे असलेल्या नागराजांच्या नागराज नावाच्या हत्तीच्या पायाजवळ ठेवले होते आणि अमृतामधूनच वेल उगवली. ही वेल नागाप्रमाणे वर चढत गेली आणि हिरवीगार पाने असलेली वेल पाहून देवांना आनंद झाला आणि त्यांनी त्या वेलीला नागवेल म्हणून संबोधित केले. भोजन झाल्यावर देवी देवता या पानांचा विडा आवडीने खाऊ लागले. त्यानंतर देवांना महानैवेद्य अर्पण केल्यानंतर देवांपुढे पानाचा विडा दक्षिणा ठेवण्याचे प्रथा सुरू झाली. आपल्याला माता दुर्गा देखील तांबूल विडा हा ठेवायचा आहे, कारण की माता दुर्गा ही युद्ध करून थकलेली असते. त्यामुळे आपल्याला दमलेल्या माता दुर्गेला तांबूलचा विडा द्यायचा आहे आणि प्रसन्न करून घ्यायचा आहे. तुमच्या सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण करत असते. त्यासाठी तुम्हाला हा तांबूलचा विडा कसा बनवायचा यासाठी आपण नागवेलीची पानं घ्यायची आहे. थोडंसं बडीशोप, गुलकंद, थोडासा चुना, ज्येष्ठ मधाची पावडर, किसलेले खोबरं, 9 लवंगा आणि हिरवी वेलची आपण घ्यायची आहे आणि विड्याची पानं स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. देठ काढून टाकायचं आहे आणि पानाचे हाताने तुकडे करा किंवा मिक्सरमधून टाका. काही साहित्य ते सगळं मिक्सरमध्ये वाटायचं आहे आणि मिक्सर फिरवून जाडी भरड पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आणि दुसरा टप्पा म्हणजे गुलकंद टाका आणि पुन्हा एकदा फिरवून घ्या. असे म्हणतात की जर आपण माता दुर्गेसाठी स्वतः हाताने तांबूल बनवला तर आपण दुर्भाग्य दूर होऊन आपल्याला सौभाग्य प्राप्त होत असते. मिक्सरमध्ये फिरवून जाडी भरड तयार केल्यानंतर मग दुसरा टप्पा गुलकंद टाका आणि पुन्हा एकदा फिरवून घ्या. खूप बारीक पेस्ट करू नका. थोडा जाड लागेल तसं वाटून घ्या आणि पदार्थाची छान चव लागते. असा तांबूलचा विडा तुम्ही माता दुर्गेला अर्पण करू शकता किंवा तुमच्या घरातील माता लक्ष्मीचा जो काही हे आहे फोटो आहे, मूर्ती असेल किंवा टाक असेल, त्याला आपल्याला तांबूलचा विडा ठेवला तरी पण चालेल. तांबूल विडा बनवताना जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही जिथे पान भेटते तिथे जायचं आहे आणि तुम्हाला सांगायचं आहे की देवीसाठी मला तांबूल विडा बनवून द्या. तुम्हाला तशा प्रकारे विडा बनवून देतील. तांबूल विडा आपण माता लक्ष्मीला अर्पण करायचा आहे आणि तुमची इच्छा मनोकामना देखील सांगायची आहे. त्यानंतर हा जो काही तांबूल विडा आहे तो घरातील कोणत्याही व्यक्तीला खाल्ला तरी चालेल किंवा जर तुम्हाला उपवास असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा. जेव्हा उपवास सुटेल त्यानंतर तुम्ही हा तांबूल विडा स्वतः ग्रहण करू शकता. नवरात्रीत वडाच्या पानावर केशर ठेवा आणि माता दुर्गा स्तोत्र तसेच नावाचे पठण करावे. असे केल्याने घरात सुख शांतीचा नकारात्मक ऊर्जेपासून देखील बचाव होतो. तसेच या नवरात्रीच्या 9व्या दिवशी वडाच्या पानावर गुलाबाचं फूल ठेवून ते माता दुर्गेला अर्पण करावं. 9वी पूजनानंतर ही पाने विसर्जित करावी. असे केल्याने सुख समृद्धी प्राप्त होते आणि धनाशी संबंधित समस्या पण मुक्ती मिळते. तसेच आयुष्यात संकटे दूर होतात. माता दुर्गेला पणन करावे आणि 9वी पूजनानंतर ही
पाने विसर्जित करावी. असे केल्याने सुख समृद्धी प्राप्त होते आणि धनाशी संबंधित समस्यापासून देखील मुक्ती मिळते. तसेच आयुष्यात संकटे असतील ते दूर होतात आणि माता दुर्गेची कृपादृष्टी आपल्यावरती कायम राहते. महाराष्ट्रातील माहूर गडावर देवीचा तांबूल विड्याचे कुटुंब प्रसाद म्हणून दिला जातो. सप्तशृंगी गडावर देवीची बहुवनी विडा तांबूल प्रसाद म्हणून भाविक स्वीकार करतात आणि त्यामुळे असा तांबूल विडा आपण जरूर बनवायचा आहे. आणि अगदी तुम्ही कुलदेवीला गेलात असाल तरी देखील तुम्ही हा तांबूल विडा अर्पण करायचा आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटनही प्रेस करा. यामुळे काय होईल, मी जे कुठले नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ चॅनलवरती अपलोड करेल त्याविषयीची सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही माझे कुठलेही व्हिडिओ मिस करणार नाही. त्यासाठी लगेचच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. आजच्या पुरतं इतकंच. उद्या भेटूया नवीन अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ.